नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये। तर इथे बघू शकता आमची तयारी चालली आहे शेतात जायची। आता गेट वगैरे लावलं। आता माझ्या आयुषला तर बॅट किती आवडते हे तुम्हाला काही वेगळं सांगायचे काम नाही। आता शेतामध्ये पीक पेरलेलं आहे, पण त्याला बॅट घेऊन जायचं की मला बॅट बॉल खेळता येते का, तर कसला खेळता येणार अशा म्हणजे शेतात सगळीकडे कापूस आपलं काय म्हणते ते हळद आहे सगळीकडे। आता याला बॅट बॉल कुठं खेळता येणार आहे, पण चल बाबा म्हटलं तरीही कुठं जागा दिसली तर तू खेळ। पण कुठंच जागा नाही, काही ना सगळं रानानं पीक झालेलं आहे, अगदी सगळं रान भरलेलं। पण तरी बी या फट्ट्यात थोडंसं मोकळं जागा दिसली त्याला, तर त्याने तिथं थोडंफार त्याची म्हणजे हौस पूर्ण करून घेतली। नंतर इथे बघू शकता आवताला काहीतरी प्रॉब्लेम आला, तर हे लेकरं अगदी लक्ष देऊन त्यांच्याकडे पाहत आहेत, असं काहीतरी त्यांना नवीन पाहिल्यासारखं। आता शेतात लेकरांना आणलं की मस्त एकदम फ्रेश असे फिरतात लेकरं। आता सध्या रानं निंदलेले वगैरे आहेत, तर स्वच्छ आहेत, आता गवत वगैरे तेवढं काही नाही, म्हणजे लेकरांनाही थोडंफार मोकळं इथं खेळता येत आहे। तुम्ही इथे बघू शकता कसे छान फिरता आहेत आवताच्या मागे। नंतर मग इकडं आऊत चालू आहे आपलं। आऊत थोडंसं काहीतरी तिथं झालं तर आवताला ते बरोबर केलं आणि लागलं होतं मग आऊत आपलं। हा प्लॉट आहे कापसाचा, इकडे बघू शकता मस्त हे पीक आपलं कापसाचं पीक। आणि हे बघा यांचं असं आगाव पण यांचं सोबतच खेळणं पण चाललेलं आहे। हा आपला प्लॉट कापसाचा आणि त्याच्या पलीकडे आहे हळदीचा प्लॉट, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। आता तिकडे चाललं आहे आऊत, तर मस्त असं आत्ताच निंदलेलं रान अगदी स्वच्छ छान मोकळं असं काहीसं आहे, बघू शकता। चला आता समोर जात तुम्हाला मी दाखवते। तिकडे आहेत आवताच्या मागे काही लागते काय नाही हे त्यांचं पाहणं चाललेलं आहे। तर आता हे बघू शकता आपला कापसाचा प्लॉट कसा आहे ते मस्त आहे असं। या शेतामध्ये बराचसा जास्त प्रमाणात कापूसच आहे आणि या पट्टीमध्ये आहे आपलं हळद। हे आहे हळदीचा प्लॉट, इकडे बघू शकता मस्त हळद आहे आपली छान। आता रानं निंदल्या खूप चांगले राहतात, स्वच्छ अगदी गवत वगैरे काही राहत नाही, तेव्हा मस्त राहतात। आता चला म्हटलं सगळेच आपल्याला तुम्हाला होम टूर देत असतात, तर आपण सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं फार्म टूर देऊया। तर ही आहे माझी फार्म टूर। हे आहे आमचं शेत आणि हे आहे माझ्या शेतातलं पीक, कापूस आणि इकडे हळद। तर मग आता तुम्हाला कसा वाटला आता फार्म टूरमध्ये काय असं वेगळं काही राहत नाही दाखवण्यासारखं, म्हणजे असं आता शेतातलं पीक वगैरे असं एवढंच पाहण्यासारखं राहते। आता घरामध्ये ही बेडरूम, हा हॉल, किचन असं म्हणजे वेगवेगळं राहते दाखवायला। आता इथं काही नाही, एकच म्हणजे कापसाचा प्लॉट आणि हळदीचा प्लॉट, बस एवढंच आहे। तर बरीचशी मंडळी शेतकरी मंडळी म्हणते की शेतात काहीच उरलं नाही, पण खरं पाहिलं ना तर आपला एवढा राजा कुणीच नाही। म्हणजे कसं, जर आपल्याला निसर्गाने साथ दिली, छान व्यवस्थित पाऊस वगैरे असेल आणि आपल्या जो माल निघतो आपल्या शेतामध्ये त्याला योग्य तो भाव मिळाला ना, तर आपला एवढा राजा कोणीच नसते असं तर मला तरी वाटते बरं। की जर योग्य तो दर भावाला आणि निसर्गानं दिलेली साथ हे जर आपल्यासोबत असेल ना, तर आपल्या एवढा खरंच राजा कोणी नाही। शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणते, पण शेतकऱ्याने कधीही स्वतःला कमी नाही लेखाय पाहिजे। शेतकऱ्या एवढा राजा कुणीच नाही, शेतकऱ्या एवढं मोठं कुणीही नाही। हे सगळं आपलं हक्काचं राहते आणि महत्त्वाचं म्हणजे आपला मालक कुणी राहत नाही, आपण आपले मालक राहतो नाही का। मला तर म्हणजे या गोष्टीचा अभिमान आहे की मी एक शेतकरी कन्या पण आहे आणि नशिबानं माझं लग्न पण एका शेतकऱ्यासोबतच झाले। आता याच्यात मला कुठलाही कमीपणा नाही, म्हणजे उलट मला चांगलं आहे की मी शेतकरी कन्या आणि सोबतच शेतकऱ्याचीच बायको, म्हणजे शेतकऱ्याचीच कारभारीण पण आहे। म्हणून आपलं एवढा मालक कुणीही नसतं, हो ना। आता याबद्दल तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे माझं बरोबर का चूक। मला तरी माझं हे अगदी परफेक्ट वाटते बरं, अगदी बरोबर वाटते।
इकडे हरवली आमच्या इशूची चप्पल, तर तेच यांचं शोधणं चाललं आहे. आता इशूला चप्पलचं डिस्टर्ब होतं खेळायला, म्हणजे चप्पल त्याच्या पायात अडकेल ती, म्हणून त्याने चप्पल काढून टाकली आणि मस्त बिनधास्त तसा खेळतोय. आता पप्पा शोधायले, त्याचे दादा शोधायले. असा इशू आमचा प्रचंड अवकाळी, काही सांगायचं काम नाही. त्याच्या धिंगाण्याला कुठलीच मर्यादा नाही, अगदी धिंगाणा करतो जास्त. आता एवढ्या शेतात त्याची चप्पल कुठं शोधावं आता तो सांगतही नाही कुठं आहे ते. सारखं त्याच्या दादाच्या आणि पप्पाच्या मागं निघाला. आता आयुष दादा कसं वाटते? हां मस्त वाटते आम्हाला. कसा आहे आपला कापूस? हळद सापडली का इशू? सापडली आहे का? आहे का? तर फायनली सापडली आमच्या इशूची चप्पल. आणि मग हे काहीसे असे मस्ती करायला लागले. बघू शकता झाड त्यांच्या हाताला येण्यासारखंच आहे, अगदी सावली राहते त्या झाडाची, तर यांचे पानं वगैरे तोडणं असं काहीसं चाललेलं आहे. बघू शकता धिंगा मस्ती, चांगलं खेळणं चाललं होतं. आता असं लेकरांना कधी कधी असं शेतात वगैरे पण आणायला पाहिजे. हळदीचे झाडं मोडायले रे. मी आले का? आता काही यांचा आगाऊपणा करणं चालला होता. बघू शकता मी पण येतो. अगदी मस्त खेळत आहेत छान असे. आणि मी मस्त बसले होते इथं, अगदी थंडगार अशी उंटात झाडाची दाटसर सावली. आता सावलीची तेवढी काही आवश्यकता नाही, कारण म्हणजे आता ऊन काही तेवढं नव्हतं, अगदी आभाळ ढगाळ वातावरण असं काहीसं होतं, म्हणून तेवढं काही नाही. पण उन्हाळ्यामध्ये या झाडाची सावली खूप छान अशी अगदी दाटसर पडते, अगदी उन्हाची म्हणजे किरणसुद्धा लागत नाही या झाडामधून. खूप दाटसर झाड आहे हे. मस्त असं बहरलेलं आपलं रान आणि निवांत असं वातावरण. किती छान आहे का? असं खरं किती छान अनुभव राहतो शेतावरला. खूप असं अगदी छान शांत वाटतं मनाला. हो तिकडं निघाले होते, कुठली तरी गाय आली ती, तर गाईला हाणायला ते तिकडं निघाले होते. आणि माझं असं फेरफटका मारणं चालला होता. मस्त असं छान प्रसन्न वातावरण होतं, त्याच्यामध्ये असं फिरायला इतकं छान वाटते, काही सांगायचं कामच नाही. खूप मस्त असं वाटते. असं माझं रोज रोज शेतात येणं होत नाही. आईची चक्कर राहते तशी रोजच, पण माझं काय होत नाही. ते बघू शकता मस्त असं टमाट्याचं झाड छान वाढत होतं इथं. याला टमाटे लागले तर चांगलंच आहे. चला ना जाऊत ना. यांचं असं खायचं चाललं होतं. ए ना आयुष चल ना. आयुष ना चला. हा चला ना. जायचं की नाही घरी बरं? आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. इथे बघू शकता आता तेच होते टमाटर, तर इथं आयुषचं तोडणं चाललं होतं. बघू शकता आमच्या घरच्या शेतातले होते ते, आमच्या काकाच्या शेतातले म्हणजे आमच्याच घरच्या शेतातले म्हणण्यासारखं तरी काही नाही. नंतर मग इथे टमाट्याचं होतं आणि मिरच्याची होती शेत होतं, तेच माझं इकडे चाललं होतं. मिरच्या वगैरे छान असं फ्रेश भाजीपाला दिसला की घ्यायची पण इच्छा होते, हो ना, आणि त्याचं काही करायची पण इच्छा होते. आता या टमाट्याचं काय केलं हे पण तुम्हाला आता समोर कळेलच. छान फ्रेश अशा मिरच्या वगैरे तोडणं माझं इकडे चाललं होतं. आता बारीक बारीक पाऊस पण चालू झाला होता. आयुष म्हणते मम्मा चल पटकन, मोठा पाऊस यायचा. आम्ही शेतात आले की कधीही पाऊस यायला सुरुवात होते काय तो पाऊस आम्हाला घाबरवून पटकन घरी पाठवतो. म्हणजे पाऊस यायला की असं वाटतं पटकन आपण जाऊत घरी, असं काहीच राहते, हो ना. इथे बघू शकता छान अशा फ्रेश मिरच्या वगैरे मी तोडल्या. आणि टमाटे तर कच्चेच होते, पण कच्च्या टमाट्याचा ठेचा पण अप्रतिम लागतो, खूप छान लागतो. आता तो पण मी तुमच्यासोबत समोर शेअरच करते. आता चला आता घरी निघूयात, बराच वेळ झाला. आता नक्षू आणि इशू गेला होता त्याच्या पप्पासोबत, गाडीवर गेले होते ते, आणि आयुष होता माझ्यासोबत. चला मग
अगदी इतके पटापट जातात, काही सांगायचं काम नाही. म्हणजे आता हे संपूर्ण दिवस सणाचे राहतात, श्रावण महिना सगळ्या सणाचाच राहतो, पण असे 40 दिवस कधी होऊन जातात हे आधा असं आम्हालाही कळत नाही बरं. म्हणजे असे कधी 40 अध्याय संपूर्ण पण होतात ते पण समजत नाही माणसाला. पटापट असे दिवस जातात, कारण हे सणाचे दिवस कामाचे दिवस राहतात, त्याच्यामुळे आपण सगळं बिझी राहते, आपलं कामामध्येच रुटीन जातात. सध्या थोडं रक्षाबंधनपर्यंत नागपंचमीपासून रक्षाबंधनपर्यंत थोडंसं रिलॅक्स राहते माणूस, आणि नंतर मग लगेच रक्षाबंधन झालं की गोकुळाष्टमी येते. गोकुळाष्टमी झाली की नंतर काय गणपती पोळा येते. पोळा झाला की लगेच गणपती, हरतालिका झाली की लगेच आपल्या महालक्ष्मी. याच्यात एवढे लवकर पटापट दिवस निघून जातात, काही सांगायचं काम नाही. आणि या सगळ्या दिवसात पोथीचे पण दिवस मग याच्यामध्ये सगळे या दिवसातच राहतात. समजा पोथी नागपंचमीला सुरू होते तर ती अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या पोथीची समाप्ती राहते, असं ठरलेलंच राहते. रोजचा एक अध्याय घेतात आणि समोरच्या अध्यायाच्या 5 ओव्या घेतात, असं त्यांचं ठरलेलं राहते. पोथी ऐकत हे काम माझं झालेलं आहे. मस्त आम्ही शेंगा सोलून ठेवल्यात. हे बरबटीच्या शेंगा आहेत, छान सोले वेगळे करून ठेवले, आणि कवळ्या सोल्या शेंगायचं हे असे काही हे करून ठेवले तर. आणि नंतर मग इथे ठेवला होता मी चहा. तर आज बॅड लक की आज आम्हाला काळा चहा प्यायला लागतोय, जो की मला अजिबात आवडत नाही, पण आपल्या तलफ राहते ना ती चहा प्यायची, त्याच्यामुळे काळाच प्यावं लागते आज, काही विलाज नाही. इथे माझ्या नक्षूला जायचं होतं पप्पासोबत, कारण आज माझ्या नक्षूच्या पप्पाचा बड्डे आहे, तर त्याला केक आणायला त्याच्या पप्पासोबत जायचं होतं. त्याच्यासाठी चिकडे याचा मूड थोडासा खराब झाला की पप्पांनी मला नेलं नाही म्हणून, असं काहीच त्याचं चाललं होतं. इथे मी बनवायला घेतला आता कच्च्या टमाटरचा ठेचा. हा इतका छान लागतो, काही सांगायचं काम नाही. आज कच्चे टमाटर मला मी तुम्ही पाहिले शेतातून आणले होते, तर ते आता इथं भाजायला ठेवायचे अशा पद्धतीने, आणि त्याच्यात मिरच्या पण टाकायचा, त्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं. आणि मग याला असं उलटा भालत थोडीशी करायची, अशी थोडीशी याला असं काढायचं, छान सॉफ्ट होऊ द्यायचे. बघू शकता असं खूप छान लागतो चवीला. आता याला मी कमी पावरवर थोडा वेळ असं थोडं सॉफ्ट होऊ दे टमाटाने. आता मग दुसरं स्वयंपाकात टाकायचं मी थोडं वरणासाठी पाणी. आता सकाळीच मी वरण लावलं होतं, आता हे थपक वरण याला पतलं करायचं थोडंसं, हे संध्याकाळसाठी होते. थोडीशी बघू शकता आता एखादी मिरची जरा करपली जास्त, पण असं पण चांगलं लागते हे पण. आता हे असे बघू शकता टोमॅटो सॉफ्ट झाले आहे, चाकू इझिली जातो याच्यामध्ये, म्हणजे आता हे सॉफ्ट झाले. आता याला तसं तर खलबत्त्यात कुटतात, पण आता वेळ वाचवण्यासाठी मला मिक्सरमध्येच फिरवून घ्यायला लागते. आता खलबत्त्यात कुटायला वेळ पण नाही आहे.
एक तुम्हाला दाखवते गोष्ट की माझं पिल्लू माझी मदत कशी करते ते बघू शकता. इकडं त्यांना संध्याकाळच्या वेळेला घर झाडायला घेतलं. किती छान नाही का? आता आपली लेकरं पण आपली कधी कधी मदत करतात हो ना. तर मग इथे आता मी ठेशाचं फिरवून घेतलं आहे बघू शकता इथे. म्हणजे आता अगदीच एकदम प्लेन नाही करायचा, असा एकदम बारीक बारीक नाही करायचा, असा आबडधोबड करून घ्यायचा बघू शकता. आता गरम गरमच आहे. आता मी म्हटलं पटकन काढून घेऊया. हे बघा अशा पद्धतीचा अगदी असा एकदम प्लेन असा बारीक नाही करायचा. या अशा पद्धतीचा आपला असला पाहिजे. याची कन्सिस्टन्सी समजा जास्तच असं एकदम थोडा थोडं फिरवत फिरवत बंद चालू चालू बंद करून असं फिरवला की असा येतो छान. तर ठेचा करायला इथे त्याच पॅनमध्ये म्हणजे तेल टाकायचं. ज्या पॅनमध्ये आपण टमाटे भाजून घेतले होते ना त्याच्यात तेल टाकायचं, छान गरम होऊ द्यायचं. नंतर मग जिरे मोहरी छान होऊ द्यायची, तडतडू द्यायची मस्त अशी. जिरं आणि नंतर टाकायचा आपला ठेचलेला, नंतर टाकायचा आपला ठेचलेला लसूण भरपूर असं. आता या ठेच्याला नवकला मसाला चटणी वगैरे काही नाही छान लागत. हा अगदी सिंपल असा ठेचा खूप छान लागतो. छान लसूण होऊ द्यायचा, थोडासा परतू द्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये लसूण झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा जो आपण वाटण केलं होतं याचं टमाट्याचं आणि मिरच्याचं, ते याच्यामध्ये छान टाकून घ्यायचं. मीठ टाकायचं आणि याला मस्त असं परतून घ्यायचं. इथे बघू शकता आता जे काळी कढई दिसली तुम्हाला ते टमाट्याचं खाली चिकटलेलं होतं. या ठेशाला काही लागलं नाही. थोडीशी हळद टाकायची रंग येण्यासाठी छान. बघू शकता मस्त असा आपला छान आणि चमचमीत आणि टेस्टी असा ठेचा झाला आहे. आता मी एवढ्या मिरच्या टाकल्या होत्या पण मिरच्या थोड्याशा सपाक असल्यामुळे एकदम असा तिखट नाही झाला, पण बरा झाला. तिखट जास्त काही झाला नव्हता. आज आहे माझ्या अहोनचा बड्डे, तर अहोनकडून आम्हाला चॉकलेट्स. थँक्यू अगेन, हॅपी बड्डे. थँक्यू ना. इकडे मग नंतर छान अशी माझी दिव्याची वेळ झाली होती. लाईट पण गेली होती बघू शकता. इथे दिवा वगैरे लावून घेतलं. तर चला म्हटलं तर लाईट आल्यानंतरच बाकीच्या स्वयंपाकाला लागूया. मग नंतर लाईट आल्यानंतर मग पोळ्याच राहिल्या होत्या माझ्या. फक्त बाकीचा स्वयंपाक तर आवरला होता मी अगोदर. वरण तर सकाळचंच होतं. नंतर मग भात लावून घेतला, आपला ठेचा केला, आपल्या टमाट्याचा तुमच्यासोबत तर मी शेअर केला, नंतर करून घेतल्या पोळ्या. आता अहोनचं औक्षण वगैरे पण मला करायचं होतं कारण अहोनचा आहे, माझा बड्डे आहे आज. तेच मग इकडे औक्षण वगैरे करायचं होतं यांचं. मग आता औक्षणाचं ताट केल्यानंतर माझ्या नक्षूला पप्पाचं औक्षण करायचं होतं की मी पप्पाचं औक्षण पहिल्यांदा मी करणार. चल बाबा म्हटलं तुला एवढा उल्हास यायला तर कर. मग नंतर मग मोठाईला विचारू त्याचं करणं चाललं होतं की काय करू मोठाई काय नाही, असं त्याचं चाललं होतं छान असं. मग त्यांना औक्षण करून घेतलं त्याच्या पप्पाचं आणि नंतर मग आईंनी पण करून घेतलं. तर आहोन आता बड्डे तर काय आवडत नाही त्यांना करायला, फक्त आम्ही औक्षण करून घेत असतो. आता औक्षण ही आपली संस्कृती आहे म्हणून औक्षण करतो. आणि त्यांना बड्डे वगैरे तर अजिबात आवडत नाही, केक कटिंग वगैरे अजिबात आवडत नाही, म्हणून केक कटिंग वगैरे काय नाही. फक्त मग औक्षण म्हणजेच अहोनचा बड्डे राहतो. बाकीचं तर काही असं विशेष त्यांना करायला असं स्पेशल काही आवडत नाही त्यांना करायला. फक्त बस एवढंच राहते. आणि गेलं तर कुठं देवदर्शनाला वेळ असेल तर. आज तर त्यांना अजिबात वेळ नव्हता, म्हणजे आज कामं वगैरे भरपूर होती त्याच्यामुळे बाहेरही कुठं जाणं झालं नाही. घरच्या घरीच मग असं आम्हाला करावं लागलं. नंतर मग इथे बघू शकता पेस्ट्री आणली होती त्यांनी काही ना ती कट केली ना काही नाही, आल्या लेकरांनीच खाल्ली. इथे बघू शकता मस्त असं त्यांचं पप्पाचा बड्डे एन्जॉय करणं चाललं होतं. पप्पाला तर काय अजिबात आवडत नाही पेस्ट्र्या वगैरे, काहीच आवडत नाही त्यांना. त्यांनी एक बाईटसुद्धा खाल्ली नाही, तुम्हाला विश्वास येणार नाही, अजिबात एक बाईटसुद्धा खाल्ली नाही त्यांनी. नंतर मग इकडे यांचं पेस्ट्री वगैरे खाणं झालं. नंतर माझं पण आवरणं वगैरे झालं होतं किचनमधलं सगळं. तर आता भांडे वगैरे राहिले होते थोडेफार घासायचे, तेच माझं इकडे चाललं होतं. आता आजचा दिवस असा कसा गेला म्हणजे खूप फास्ट निघून गेला, कारण शेतात गेलो, नंतर आल्यावर पोटीचं थोडेफार कामं वगैरे केले. आणि आजचा दिवस अगदी असा पळत गेल्यासारखं झालं. वेळच नाही मिळाला अजिबात. तर थोडंसं म्हणजे रेस्ट करायला पण वेळ नाही मिळाला. आणि आपलं कसं राहते, आपल्याला थोडासा वेळ मिळाला
आपलं अजिबात राहत नाही. आता मला वाटतं हे माझंच नाही, सगळ्याच बायकांची अशी अवस्था असेल की थोडासा वेळ मिळाला ना तर तेवढ्या वेळात स्वतःला वेळ देण्यासाठी आपण मोबाईलला वेळ देतो. म्हणजे आपण पाहत बसतो, मोबाईल रील पाहत बसतो असं सारखं. बघ, एकदा मोबाईल हातात घेतला की आपला 1 घंटा कुठे गेला, 2 घंटे कुठे गेले अजिबात आपल्याला कळत नाही. आपल्याला तो आपला टाईम आराम करण्याचा राहतो, पण आपण तो टाईम मस्त मोबाईल पाहण्यामध्ये घालतो. आता माझ्यासोबत तर असंच होते, पण तुमच्याही सोबत असं होते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल की मला सर्दी झालेली आहे, कारण आता पावसाचं वातावरण, समजा हिवाळा असेल की मला एवढा प्रॉब्लेम जातो काही सांगायचं काम नाही. माझं अगदी मला एक ॲलर्जीची सर्दी आहे, थंडीच्या ॲलर्जीची. त्याच्यामुळे आता हा सर्दीचा प्रॉब्लेम मला सुरू झालेला आहे. त्याच्यामुळेच माझा हा आवाज असा येतो. तुम्हाला थोडंसं चेंज वाटत असेल आवाजामध्ये, कारण झाली आहे मला सर्दी झाली. आता काय नाही, आता मला पावसाळा आणि हिवाळा इतका अवघड जातो काही सांगायचं काम नाही. प्रचंड सर्दी होते. ही ॲलर्जीची सर्दी, नाही याला कुठला विलाज राहतो नाही काय राहतो. जर तुम्हाला कुठला याला विलाज माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. ॲलर्जीच्या सर्दीला जर कुठला विलाज असेल तर. इकडे माझा किचन ओटा वगैरे क्लीन करणं चालला होता. तर बघू शकता सगळं आवरणं झालं आहे. आता जेवणं, स्वयंपाक, काही संध्याकाळची जी कामं राहतात ती सगळं काही आवरणं झालं. आता निवांत काही नाही. आता मस्तपैकी झोपायचं काम राहिलं फक्त. आता मुलं पाहत आहेत कार्टून. चला म्हटलं तर उद्या रविवार आहे तर तुम्ही निवांत कार्टून पहा आणि आम्ही निवांत झोपतो. आता त्यांना पण झोपायचं आहे, पण आता रविवार असल्यामुळे थोडंसं रिलॅक्स आहेत ते. थोडं काही म्हणजे उद्याची काळजी नाही जास्त, अशी शाळेत जायचं राहते ना लेकरांना. आता उद्या लवकर शाळेत जायला लागते, लवकर शाळेत जायला लागते अशी काही काळजी राहते ती आज शनिवारी राहत नाही. थोडेसे रिलॅक्स राहतात लेकरं, म्हणून म्हटलं चला आज त्यांना निवांतपैकी कार्टून पाहायला देऊया. तर मग मी आज दिवसभरात मी तुमच्यासोबत काय काय शेअर केलं आता ते म्हणजे आता सगळेजण होम टूर देतात, तर मी माझ्या शेताची फार्म टूर दिली. आता ती कशी वाटली तुम्हाला मला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अहोंचा बड्डे पुन्हा. आता बड्डे अहोंना अजिबात सेलिब्रेट करायला आवडत नाही. त्यांना केक कटिंग वगैरे आवडतच नाही. आता मी तुम्हाला अगोदर पण सांगलं होतं की त्यांना केक कटिंग वगैरे अजिबात आवडत नाही. पण मुलांच्या हट्टापायी त्यांनी पेस्ट्री वगैरे आणली होती, पण तीही काय त्यांनी कट नाही केली, लेकरांनाच अशीच खायला दिली. कारण त्यांना केक कटिंग अजिबात आवडत नाही. आता असते कोणाकोणाचं काही काही तत्त्व राहत येतं आपल्याला, मग ते पण म्हणजे आपण त्याची पण रिस्पेक्ट करायला पाहिजे नाही का. मला त्याच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही, अजिबात नाही. बरं, माझ्या अहोंना बड्डे सेलिब्रेट करायला आवडत नाही असं अजिबात काहीही नाही आहे. मी त्यांच्या त्या निर्णयाचा पण मान करते. असतात कुणाला आवडत नाही तर आवडत नाही, याच्यात काही असं विशेष नाही असं मला तरी वाटते. बरं, ज्याची त्याची चॉईस राहते, मग काही नाही. असं साध्या सिंपल आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने औक्षण वगैरे करूनच आम्ही आमचं बड्डे सेलिब्रेट करतो. आता मुलांचा करतो आम्ही, कारण आता लेकरांना सगळ्यांचा करते तर त्यांचाही करावं असं त्यांना वाटतं, तर त्यांच्या इच्छेसाठी आम्ही त्यांचा बड्डे करतो. तर मग आता मी माझा लॉंग व्हिडिओ इथे स्टॉप करते. तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.